नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले। संवैधानिक लोकशाही चळवळ यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यालय दिंडोरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाजार पटांगण दिंडोरी या मार्गे काढण्यात आली। या प्रसंगी दिंडोरी कार्यालयाच्या आवारात संविधानाचे उद्दिष्ट वाचून शपथ घेण्यात आली। या प्रसंगी ॲडव्होकेट अमोल पठाडे, संवैधानिक लोकशाही चळवळ ॲडव्होकेट गुलाब करटुले, गौरव गांगुर्डे, सत्यम शेळके, सचिन सोनवणे, सतीश सोनवणे, रोहित शेळके, निलोत्तमा जगताप, समीर केदारे, नरेंद्र छोगडे, प्रेम गांगुर्डे, तानाजी निकम, संतोष पगारे, राकेश गायकवाड, देविदास केदारे, अमोल उगले, सचिन धुळे, शांताराम चारुस्कर, अशोक गांगुर्डे, सुनील पवार, चंद्रकांत गांगुर्डे, चंद्रकांत पगारे, राजेंद्र गांगुर्डे आदी अधिकारी तसेच महिला वर्ग पुरुष उपस्थित होते। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। एस मराठी न्यूज साठी सहसंपादक पवन देशमुख।